नमस्कार. जर का शिवलेला ब्लाऊज असेल आणि त्याची शोल्डर खाली उतरत असेल, काखेमध्ये कचत असेल आणि कोपऱ्यापर्यंतची बाही असेल तर दंडात टाईट होत असेल तर काय उपाययोजना करायची याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला जी बाही आहे ती आर्म होलमधून पूर्णपणे वेगळी करून घ्यायची आहे. हे बघा, या इथे मी हे पूर्ण उसवून घेतलेलं आहे. आता बघा, हा जो उसवलेला भाग आहे म्हणजे आर्म होल आणि आपलं साईडचं फिटिंग आहे तर ते देखील मी उसवून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ब्लाऊजची उंची मोजायची आहे. तर माझ्या मेजरमेंटमध्ये या ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. तर आता इथे मी आर्म होल घेतलेला आहे फक्त 5.5 इंच. तर त्यामुळे काय होतं आहे, तो काखेमध्ये कचला जातो आहे, शोल्डरमध्ये उतरतो आहे खाली आणि आपल्या दंडामध्ये टाईट देखील होतं. तर इथे मी अर्धा इंच खाली आपला आर्म होल आहे तर तो वाढवून घेते. म्हणजे इथे मी 6 इंचाचा आर्म होल करत आहे. तर बघा, अशा पद्धतीने उसवून आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि 6 इंचाचा आर्म होल तयार करून घ्यायचा आहे. आर्म होल 6 इंचाचा घेतल्यानंतर खाली आपल्याला परत आणि 1.5 इंच परत आणि खाली जायचं. कुठे? जिथं आपलं फिटिंग येतं किंवा जिथं आपल्या शिलाई मार्जिन असतं तर तिथं. तर त्याच्यामुळे काय होईल, जो आपला काखेच्या एरियामध्ये जो ब्लाऊज ताणला जातो आणि त्याच्यामुळं शोल्डरमध्ये परफेक्ट किंवा आर्म होलमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसत नाही आणि शोल्डर परफेक्ट शोल्डरवरती राहत नाही, तर ते व्यवस्थित राहायला मदत होईल. आता हे मी आखून घेतल्यानंतर मागचा भाग मागच्या भागावरती व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि पिनाने मी तो सिक्युअर करून घेते. म्हणजे आपलं जेव्हा कटिंग करणार असतो तेव्हा दोन्ही बाजू म्हणजे डावी आणि उजवी दोन्ही बाजू एकत्र एकसारख्या कट होतील. तर त्यासाठी मी दोन्ही खाली आणि वर दोन्हीकडे बॉल पिन्स लावून घेतलेले आहेत. तर बघा, या पिना लावून घेतल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी कट करून घेते. बघा, एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी आपला जो नॉर्मल आर्महोल कट करतो म्हणजे जी 1.5 इंचावरती, त्याच पद्धतीने 1.5 इंचावरती कट केलेला आहे आणि पुढच्या आर्महोलसाठी 1 इंचावरती आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून झाल्यानंतर आता मी पुढचे जे 2 पार्ट आहेत तर ते एकमेकांवर ठेवून घेणार आहे. लक्षात ठेवायचे, तर मागचे पार्ट एकमेकांवर ठेवून मागचा आर्महोलचा आकार द्यायचा आहे आणि पुढचे जे 2 पार्ट आहेत तर ते एकमेकांवर ठेवून पुढचा आकार द्यायचा आहे. फ्रेंड्स, हा आहे तो आपला शिवलेला ब्लाऊज कसा दुरुस्त करायचा या संबंधीचा व्हिडिओ, बरोबर. तर त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने कट करावं लागतं. बघा, आता इथे मी पुढच्या आर्महोलचा देखील आकार दिलेला आहे. घेतलेला आता मी एकमेकांवरती पुढचा भाग ठेवलेला आहे आणि परत आणि ते बॉल पिन्सने सिक्युअर करून घेऊन आता बघूया आपण पुढचा भाग परत आणि एकदा ठेवून बघूया. म्हणजे आपला पुढचा आणि मागचा भाग आहे तर तो खालीवर व्हायला नको. बघा, मागच्या भागाची उंची आणि पुढच्या भागाची उंची तर इथे मी मेजर करून घेते. म्हणजे आपण शिवताना आपला जो काखेत खालीवर जो काखेतला जो आर्महोलच्या ठिकाणी खालीवर होतं बाहीचा जॉईंट तर तो व्हावा नाही यासाठी. आता बघा, मी हे पुढचं पण जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी कट करून घेतलेलं आहे. बघा, याच्यामुळे काय होईल, आपल्याला काखेमध्ये ब्लाऊज परफेक्ट बसेल आणि आपले शोल्डर जागच्या जागी राहील. प्लस आता असं केल्यामुळं हे बघा, आता इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवून पण मी इथे आर्महोल मेजरमेंट करते. आता या इथे पुढचा आर्महोल आलेला आहे 10 इंच. आता आपण परत पाठीमागचा आर्महोल देखील मेजरमेंट करूया. शिलाई मार्जिन 2 आहे तर ते सोडायचं आहे, तर तिथून बघूयात. आता मागचा आर्महोल आहे तर तो 9.5 इंचच आहे. म्हणजेच आपला टोटल 19.5 आर्महोल आहे आणि आपल्या मेजरमेंटमध्ये 17 आर्महोल आहे. म्हणजे 2 ते 2.5 इंच लूज असेल आर्महोल तरीसुद्धा काही हरकत नाही. बघा, आता या इथे मी दोन्हीही पुढचा आणि मागचा आर्महोलला आकार दिलेला आहे किंवा त्याचा एक्स्ट्रा भाग आहे तर तो कट करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे आर्महोल आपण बघितला. आता प्रॉब्लेम काय होत होता, जेव्हा आपला आर्महोल टाईट होत होता तेव्हा वरतीच ब्लाऊज जात नव्हता. म्हणजे काखेतून वरती जिथे जायला पाहिजे होता खांद्यावरती तर तिथे आपली जी शिलाई आहे तर जात नव्हती. त्याच्यामुळं काय होत होतं, हा जो ब्लाऊज आहे तर तो खाली घसरत होता, बरोबर. आणि खाली घसरल्यामुळं काय होतं, शोल्डर खाली घसरत होती, काखेमध्ये ताणला जात होता आणि जी कटोरीच्या वरची जी पट्टी आहे तर ती अशी घडी पडत होती. तर त्याला आता आपण हे जे ह्याच्यावरती हे केलेलं आहे उपाय केलेले किंवा आपण एक्स्ट्राचं कापड कट केल्यामुळं काय होतं, ते घसरणार नाही. प्लस आपले जे शोल्डर आहे ते व्यवस्थित जागच्या जागी राहील. आता आपण ही बाही बघूयात. आता अर्थातच आपलं जर का आर्महोल वाढलेलं आहे तर बाहीचं देखील माप आहे तर ते कमी पडेल. तर त्यामुळे आपल्याला बाहीला देखील थोडासा जॉईंट द्यावा लागेल. बघा, आता या इथे मी मेजरमेंट घेते आहे, मापून घेतलेला आहे. तर इथे साधारणपणे 2 इंच आपल्याला आर्महोल आहे. म्हणजे आपला जो मुंडा आहे तर तो जास्ती होतो आहे आपल्या बाहीपेक्षा. तर आता आपल्याला ही बाहीला देखील जॉईंट द्यावा लागेल.
आता बघा इथे बाहीला जॉईंट देण्यासाठी आता होतं माझ्याकडं मॅचिंग कापड तर ते मी वापरते, नसेल तर तुम्ही मिळतं जुळतं देखील वापरू शकता. आता बघा इथे जॉईंट देत असताना अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि पुढे 1 इंच, म्हणजे बाहीच्या दोन्ही बाजूला 1 इंच अशा पद्धतीने, बरोबर. म्हणजे 2 इंचाचा गॅप पडतो आहे, बाहीच्या दोन्ही बाजूला 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला जे डिवाईड करून प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपला जो शिलाईमध्ये जाणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्याचे 4 भाग कट करून घ्यायचे आहेत, कारण बाहीच्या एका बाहीला 2 पार्ट आणि दुसऱ्या बाहीला 2 भाग अशा पद्धतीने 4 मेन फॅब्रिकचे आणि 4 अस्तरच्या फॅब्रिकचे, कारण आपला हा जो ब्लाऊज आहे तर तो अस्तरचा आहे. बघा आता या इथे अशा पद्धतीने हा जॉईंट द्यायचा आहे. बघा आता इथं जेव्हा आपण जॉईंट देऊ तर तेव्हा अजून एक आपल्याला फरक लक्षात येईल. जेव्हा आपला जो बाही आहे तर ती दंडामध्ये टाईट होत होती, पण आता हा जॉईंट दिल्यामुळे एक्स्ट्राचं कापड मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, आपलं जो बाहीमध्ये टाईट होत होतं तर ते होणार नाही. फ्रेंड्स, जेव्हा आपला ब्लाऊज शिवत असताना असा काही प्रॉब्लेम होतो की शिवलेल्या ब्लाऊजला असा काही प्रॉब्लेम होतो तर तेव्हा घाबरून न जाता आपण अशा पद्धतीने त्याला सोल्युशन करू शकतो आणि अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ काही महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.